राम मंदिर करोडो हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र, पण याच मंदिराच्या देणगीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. तब्बल 8 जणांना अटक, लाखो रुपयांची रोकड जप्त आणि आता या प्रकरणामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय घडलं, कोण आहेत आरोपी आणि तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. अयोध्येतील राम मंदिराच्या भक्तांकडून रोज मोठ्या प्रमाणात देणगी जमा होते. ही देणगी मोजण्याचं काम अत्यंत सुरक्षित पद्धतीने केले जातं. मात्र पोलिसांच्या तपासात असा आरोपी समोर आला की देणगी मोजण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी नोटांचे बंडले लपवून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे 72,58,000 रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस अनेक सीसीटीव्ही फुटेज, दस्तऐवज आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार काही आरोपी मंदिरातील देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होते. त्यामुळे तपास यंत्रणा प्रत्येक व्यवहाराची चौकशी करत आहे. या प्रकरणात काही ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली असली तरी त्यांनी गैरव्यवहाराचे आरोप फेटाळले आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. राम मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर करोडो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा ठिकाणी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आल्याने देशभरात संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लक्षात ठेवा, सध्या हा तपास सुरू झाला आहे. अटक झाल्यानेच एखादी व्यक्ती दोषी ठरते असं नाही. अंतिम निर्णय न्यायालय आणि तपास यंत्रणांच्या निष्कर्षानंतरच होईल. म्हणून सोशल मीडियावरील अपूर्ण किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.